गेल्या 4-5 दिवसापासून व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे आजचा दिवस माझा होता सीईटीचा पेपर आणि तो पण घरापासून 100 किलोमीटर दूर होता. याच दिवशी आपल्या या तन्मयचा पण पेपर, आमच्या दोघांचा पण पेपर आहे ना सोबतच आला होता. पेपर पण सोबत आला होता, मग आम्ही दोघं सोबतच जायला निघालो. पेपर होता SNJB कॉलेज चांदवड. आजपर्यंत खूप सारे कॉलेज बघितले होते, पण एवढा मोठा कॅम्पस असलेलं कॉलेज पहिल्यांदा बघितलं. मग कोणताही उशीर न करता पेपरसाठी एंट्री केली आणि पेपर झाले शेजारीच असलेलं या कॅन्टीन मध्ये आलो आणि आपल्या तन्मयचं कंपॅरिझन चालू होतं की आपली संगमनेरची कॅन्टीन कशी होती आणि थोडासा कॉलेजचा कॅम्पस फिरतच होतो तेव्हा बघितला हा मोठासा बंगला. गेल्यानंतर समजलं की हा कोणत्याही प्रकारचा बंगला नसून ही एक लायब्ररी. बाजूलाच एक गाडी होती. आमचा विचार चालला होता की ही गाडी कशासाठी बनवली. त्याच वेळी तिथे हे काका आले आणि त्यांनी सांगितलं की ही इंजिनिअरिंगच्या स्टुडंटनी बनवलेली इलेक्ट्रिक कार. मग आम्ही थोडीशी गाडीत इंजिनिअरिंग करून आणि जवळपास 1 तास आम्ही फक्त कॉलेजचा कॅम्पसच फिरत थोडस सावलीला बसलोच होतो आणि तेव्हा नजर गेली या मंदिरापाशी पोहोचलो आणि मंदिर बाहेरून असं भारी दिसत होतं. तन्मयनी पहिल्यांदा मंदिरात एंट्री केली आणि आतमध्ये गेल्यानंतर असं गारगार वाटत मंदिर पूर्ण हे संगमरवराच्या दगडात कोरीव काम करून बनवलेलं होतं. दर्शन घेतलं आणि सरळ आपल्या गाडीपाशी आलो. वेळ आली होती घरी जाण्याची. सकाळी आम्ही लवकर आलो होतो त्याच्यामुळे कुठंच गर्दी नव्हती, पण जाताना खूप सारी गर्दी लागली. जवळपास 3 तासानंतर आम्ही तन्मय म्हटलं आपल्याला जेवायला संगमनेर मध्ये हॉटेल. मग या पंचवटी हॉटेल मध्ये मस्त मासवडी खाल्ली. तुझको पुकारे तेरी परछाइयां रे कबीरा मान जा.